खासदार संजय दिना पाटील यांच्या पोस्टरला उभाटा शिवसेनेकडून जोडे मारो आंदोलन. शिवसैनिकांचा तीव्र संताप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आलाय. पत्रकारांवरील कथित शिवीगाळ प्रकरणावरून शिवसैनिकांनी हा संताप व्यक्त केला असून परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पत्रकाराच्या नादी लागू नये, शिवसैनिकाच्या नादी लागावं. आंदोलनादरम्यान शिवसेना नेत्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गोरगरीब पत्रकाराच्या नादाला लागू नये, त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी शिवसैनिकांच्या नादी लागावं. पत्रकार काय राजकारणी नसतात. 100 कोटींचा माज आहे का? जे एकनाथ शिंदेंकडून 100 कोटी घेतलेत त्या पैशाचा माज पत्रकारांवर दाखवत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही, असा यावेळी उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडे, गणेश शिंदे, भानुदास जाधव, शंकर घुगे, अनिल गीते यांच्यासोबत उभाठा शिवसेना गटाचे शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते. हिंगोली लाईव्हसाठी चंद्रकांत वैद्य. नेमकं कारण आहे माजोर्डा गद्दार खासदार संजय दिना पाटील हे आज पत्रकाराला अर्वाच्य भावेस त्यांनी शिवीगाळ केली. त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जोडे मारले आणि त्याच्यात एवढी धमक असेल तर त्यानं शिवसैनिकाच्या नादाला लागावं. गोरगरीब पत्रकाराच्या नादाला लागू नये. पत्रकार काय राजकारणी नसतात आणि संजय दिना पाटलाला एवढा कशाचा माज आहे, त्याचा माज निश्चितच शिवसेना उतरवल्याशिवाय राहणार नाही. निश्चित कालही आदरणीय संजयराव साहेबांनी सांगितलंय की तुझ्या धमक असेल तू आम्हाला भीड, बाकी लोकांना त्रास देऊ नको. संजय दिना पाटलांना सूचना आहे आमची की संजय दिना पाटलांचा त्यांनी शांततेत घेतलं पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवले. संजय पाटील एवढ्यावर थांबले नाही, ते पत्रकारांना असं देखील म्हणाले की तुम्ही सीपीकडे जा, तक्रार करा, पोलीस तर उभे आहेत त्यांच्या समोर म्हणतो अशी त्यांनी मगरुरी पाहायला मिळाली. खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अशोभनीय गोष्ट आहे. खरं तर गृहमंत्र्याने सोमोटो ॲक्शन घेतली पाहिजे आणि या हरामखोर माजोर्ड्या संजय दिना पाटलाला धडा शिकवला पाहिजे. कारण की आज जर पत्रकार जर अशी आर्यवाराची भाषा संजय दिना पाटील करत असतील तर हे एकदम निंदनीय आहे. त्याला इतका माज कशाचा आहे? 100 कोटीचा माज आहे का? जे एकनाथ शिंदेकडून 100 कोटी घेतले त्या पैशाचा माझावर संजय दिना पाटील जर पत्रकाराला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील आणि आम्हाला तर आदेशच दिलेले आहेत आदरणीय साहेबांनी की तुडवायचे आणि निश्चितच शिवसैनिक त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही. नेमकं कारण आहे माजोर्डा गद्दार खासदार संजय दिना पाटील हे आज पत्रकाराला अर्वाच्य भावेस त्यांनी शिवीगाळ केली. त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जोडे मारले आणि त्याच्यात एवढी धमक असेल तर त्यानं शिवसैनिकाच्या नादाला लागावं. गोरगरीब पत्रकाराच्या नादाला लागू नये. पत्रकार काय राजकारणी नसतात आणि संजय दिना पाटलाला एवढा कशाचा माज आहे, त्याचा माज निश्चितच शिवसेना उतरवल्याशिवाय राहणार नाही. निश्चित कालही आदरणीय संजयराव साहेबांनी सांगितलंय की तुझ्या धमक असेल तू आम्हाला भीड, बाकी लोकांना त्रास देऊ नको. संजय दिना पाटलांना सूचना आहे आमची की संजय दिना पाटलांचा त्यांनी शांततेत घेतलं पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवले. संजय पाटील एवढ्यावर थांबले नाही, ते पत्रकारांना असं देखील म्हणाले की तुम्ही सीपीकडे जा, तक्रार करा, पोलीस तर उभे आहेत त्यांच्या समोर म्हणतो अशी त्यांनी मगरुरी पाहायला मिळाली. खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अशोभनीय गोष्ट आहे. खरं तर गृहमंत्र्याने सोमोटो ॲक्शन घेतली पाहिजे आणि या हरामखोर माजोर्ड्या संजय दिना पाटलाला धडा शिकवला पाहिजे. कारण की आज जर पत्रकार जर अशी आर्यवाराची भाषा संजय दिना पाटील करत असतील तर हे एकदम निंदनीय आहे. त्याला इतका माज कशाचा आहे? 100 कोटीचा माज आहे का? जे एकनाथ शिंदेकडून 100 कोटी घेतले त्या पैशाचा माझावर संजय दिना पाटील जर पत्रकाराला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील आणि आम्हाला तर आदेशच दिलेले आहेत आदरणीय साहेबांनी की तुडवायचे आणि निश्चितच शिवसैनिक त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही.